नमस्कार. आपण आज पालकची मी भाजी बनवणार आहे. पालक आपण नेहमीच खातो, पालकची भाजी नेहमीच खातो. आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते. चला, आता मी हा गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावर कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी तेल टाकते आणि भाजी काय आहे, त्याच्यात काय टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपण सर्रास पालक हा फ्राय करून पण खातो किंवा पालकचा आपण पालक पनीर खातो, पालक मटार खातो. पण आज मी त्याच्यामध्ये वेगळं टाकणार आहे. तर जरा तुम्हाला दाखवते. कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. ते बघा, तेल गरम होऊ दे. मग त्याच्यामध्ये मी पुढे काय काय टाकते ते दाखवते. तर त्याच्यामध्ये हिंग टाकते, थोडंसं तेल तापलेलं आहे आपलं. हे बघा, हिंग टाकते. हिंग टाकला म्हणजे त्याच्यानंतर हे आलं आणि लसूण मी वाटलेलं आहे ते टाकते. थोडंसं हलवते. त्याच्यामध्ये हा कांदा, एक टोमॅटो, एक बटाटा आणि हा पालक घेतलेला आहे. तर मी पहिला कांदा टाकते. कांद्याला परतून घेते. त्याच्यानंतर हा एक छोटा टोमॅटो घेतले तो टाकते. तो पण थोडासा परतून घेते. त्याच्यानंतर मी आता मसाले टाकते. त्याच्यामध्ये हळद टाकते चवीनुसार. हा आपला घरगुती मसाला टाकते. 2 छोटे चमचे टाकलेला आहे. आणि हा गरम मसाला टाकते 1 चमचा. मीठ टाकून घेते चवीनुसार. आणि हे सगळं मी ढवळते, मिक्स करून घेते. बघा, त्याच्यामध्ये मी आता हा जो बारीक चिरलेला पालक आहे तो टाकते आणि बटाटा पण टाकते. आणि याच्यामध्ये नुसता पालक बटाटा किंवा कांदा टोमॅटो असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये मी आज हा पावटा, वालाची डाळ सांगतात पावटा, त्याची डाळ टाकणार आहे. बघा, भिजवलेली. ती वरून टाकलेली आहे. जास्ती पाणी नाही टाकणार, कारण पालकला पण पाणी सुटतो. मिक्स करून घेते. फक्त शिजण्यापुरती पाणी टाकणार आहे मी. बघा, मिक्स केलेली आहे. थोडंसं अगदी शिजण्यापुरती पाणी टाकणार आहे. बघा, थोडीशी साखर पण टाकणार आहे. मला आवडते साखर, भाजीला चव चांगली येते म्हणून मी टाकते नेहमी. तर मी थोडीशी साखर पण टाकलेली आहे. आणि आता मी झाकण लावून घेते कुकरला. साखर मी टाकलेली आहे, ती ढवळते आणि मी झाकण लावते कुकरला. आणि 2 ते 3 शिट्या घेते, त्याच्यात भाजी शिजून जाणार. चला, गॅस थोडा फास्ट ठेवते आणि 2 ते 3 शिट्या घेते. चला, तर अशा प्रकारे आपली पालकची भाजी शिट्या घेते. आता मी तुम्हाला दाखवते मी झाल्यानंतर, शिजल्यावर. मस्त एकदम. कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत.
भाजी आपली आता आतमध्ये शिजली असणार कुकरमध्ये. तर मी आता गॅस बंद करते. गॅस मी बंद केलेला आहे, पण शिट्टीची वाफ निघेपर्यंत थोडा थांबावं लागेल. मग तुम्हाला मी दाखवते भाजी कशी झाली ती. कुकरची हवा निघालेली आहे. मी आता कुकर उघडते. वाव, कशी ग्रीन ग्रीन भाजी, छान नॅचरल टेस्टी. बघा, मी एवढा पाणी कमी टाकलेलं तरी किती त्या पालकचा पाणी झालेला आहे. तर कशी आपल्याला भाजी झाली सुंदर. बघा, छान एकदम टेस्टी. वास पण खूप सुंदर सुटलेला आहे. तर मैत्रिणींनो, पालकमध्ये आपण सगळं काही वाटाणा किंवा पालक पनीर किंवा पालक बटाटा कांदा टोमॅटो अशी भाजी करतो. पण आज मी पालकमध्ये वालाची डाळ म्हणजे पावटा आपण बोलतो, तर त्याची डाळ टाकून मी भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, फार छान लागते. आणि काहीतरी असं पालेभाजीमध्ये काहीतरी वेगळं टाकल्यासारखं वाटते पालकमध्ये. तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर चला, इथेच माझा मी हा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद. चला तर मग बाय बाय.